छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली केम्ब्रिज चौक संभाजीनगर ते जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे। या आंदोलनाकडे आता राज्याचे लक्ष लागले। शेतकऱ्यांच्या विषयी आंदोलन छत्रपती संभाजीनगर खूप मोठा तगडा पोलीस बंदोबस्त लागलेला आहे। आज माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर शेतकरी रस्त्यावर येत असतील तर एवढा पोलीस फाटा वापरणं गरजेचं नाही। शेतकरी हा काय गुन्हेगार आहे का गुंड प्रवृत्तीचा आहे का? शेतकरी हा माझा दिवस रात्र शेतात राबणारा शेतकरी, तर त्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येत असेल, त्यासाठी जर तुम्ही पोलीस बळाचा वापर करून ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असाल ही सपशेल चूक आहे। पण हा शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, कारण ही एक शेतकऱ्यांची एक ठिणगी आहे, त्याचा वनवा पेटल्याशिवाय राहत नाही। हे आंदोलन जर तुम्ही असं दाबण्याचा प्रयत्न केला ते गावागावामध्ये आंदोलन उभं राहील, कारण हे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी। आज माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते, याला जबाबदार कोण आहे? सरकार जबाबदारी, आणि सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे। माझं तर म्हणणं आहे, तुम्ही जबाबदारी घेणार नसेल माझ्या शेतकऱ्यांनी तुमच्यावर FIR दाखल केला पाहिजे। जेल भरो आंदोलन करणार, जेल भरो करणार। शेवट शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जेल भरो आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, उपोषण करण्याची तयारी आहे। शेवट माझा शेतकरी माझ्यासाठी महत्वाचा आहे, आमच्या सर्वांसाठी महत्वाचा आहे, कारण तो शेतकरी हा तुमचा आमचा सर्वांचा अन्नदाता आहे। खाली लाव ना, खाली लाव ना, खाली लाव ना, अरे खाली लाव ना, अरे खाली नाही याच्या मोबाईल मध्ये येऊ लागली। पोचतात हो इथं होय ताई मला आंदोलन 20 मिनिटं कोण विचारतं? आंदोलनाची तयारी जोरदार दिसते, काय म्हणणं आहे मागण्या? खरं तर या आंदोलनाला आम्ही कुठेही वेगळी तयारी केलेली नाही। आम्ही फक्त लोकांना आव्हान केलेलं आहे की आपल्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर येऊन लढत आहोत, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर येणं व आपल्या मागणींसाठी लढणं हे फार महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने लोकांकडनं, शेतकऱ्याकडनं, मजुराकडनं आणि अनेक काही शहरातले असे लोक आहेत की जे शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक येतील असा आम्हाला विश्वास आहे। अधिवेशनचं सेशन आजचं 11च्या आसपास सुरू होईल। आमचं आंदोलन सुद्धा 11, 11:30च्या आसपास सुरू होणार आहे। त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून की ज्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत, जी कर्जमाफी आपण केलेली आहेत त्याच्यामध्ये जी 2019ची अट तुम्ही टाकलेली आहे व 50,000 रुपयाचं जे लिमिट ठेवलेलं आहे ते कृपा करून या योजनेतून काढण्यात यावं। रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्या तुम्ही 2 वर्षाच्या अटी टाकल्यात आणि त्यात 26-27चं वर्ष सुद्धा घेण्यात आलेलं आहे ते सुद्धा कृपा करून तुम्ही काढावं। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं पीक विमा योजना, त्यातून 4 ट्रिगर काढण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे गेल्या वर्षी 2025ला अतिवृष्टी या महाराष्ट्रात झाली, मराठवाड्यात झाली, विदर्भात झाली, त्यात 17,000 कोटी रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालं। पण विमा कंपनीकडनं ट्रिगर काढण्यात आल्यामुळे फक्त 1200 कोटी रुपये हे शेतकऱ्याला दिले गेले, म्हणजे सामान्य शेतकऱ्याचं नुकसान हे 16,000 कोटीच्या आसपास तिथं झालेलं आहे। त्यामुळे ट्रिगर आणण्यात यावे अशा छोट्या पण शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत, कारण येणारं वर्ष शेतकऱ्यासाठी पाऊस नसल्यामुळे अडचणीचं आहे। त्यामुळे आता सरसकट
कर्जमाफी व्हावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि विम्यामधले जे 4 ट्रिगर काढण्यात आलेले ते परत एकदा घेण्यात यावे अशी आम्ही सरकारला विनंती करतो. पंढरपूरला अन्नपूर्णाकरण केलं होतं त्यावेळेस आश्वासनही दिलं होतं, पुन्हा रस्त्यावर महिनाभराच्या आतच उतरावं लागलं. तर बघा, पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही सर्वजण मिळून आंदोलन केलं, अन्नदात्यासाठी अन्नत्याग केला. तिसऱ्या दिवशी सरकारकडनं महाजन साहेब तिथं आले. मीडियासमोर आपण बघितलं असेल, त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना फोन लावला आणि शेतकऱ्यांच्या वतीने आमच्या वतीने ते मुख्यमंत्री साहेबांशी बोलले आणि ठरलं असं, आम्ही व सर्व शेतकरी नेते त्यांना सेशन सुरू होण्या अगोदर, अधिवेशन सुरू होण्या अगोदर आपण भेटू, चर्चा करू आणि शेतकऱ्याच्या ज्या मागण्या त्या आपण समजून घेऊन त्या मान्य सुद्धा करू. पण दुर्दैव असं, सेशन होऊन फार 1 आठवडा झाला तरी आत्तापर्यंत कुठलाच निरोप तिथं आलेला नाही. तिथं जर राजकारण करायचं झालं असतं, आंदोलन खेचायचं झालं असतं, आम्ही करू शकलो असतो. पण शेवटी सरकार जर म्हणते आपण बसूया, तर त्या पदाचा, मुख्यमंत्री पदाचा आणि सरकारचा मान ठेवला पाहिजे असं आम्हाला वाटलं. कारण का सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण करता येत नाही आणि त्यावेळेस आम्ही कुठंतरी सरकारवर विश्वास ठेवला. अनेक लोकांनी सांगितलं विश्वास ठेवून बघा, पण विश्वासघात झाला. ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये शेतकऱ्याचा विश्वासघात झालाय. त्यामुळे आता कुठंतरी लढावं तर लागेल, सरकारला असं सोडून चालणार नाही. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या वतीने आपण इथं आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन प्रशासनाकडनं दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही जेलभर आंदोलन करणार आहोत आणि हा विषय इथंच सुटेल असं नाही. याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन आम्ही येत्या काळामध्ये विदर्भामध्ये सुद्धा करू शकतो. आंदोलन जे आहे त्याची दिशा काय आहे? ते दिवसभरात अन्नत्याग आंदोलन आहे की रास्ता रोको आहे की आणखी काय करणार? अन्नत्याग आंदोलन नाहीये. तिथं येणारे जे कुठले शेतकरी असतील त्यांनाच आम्ही विचारणार आहोत की आता पुढं काय करायचं. त्यामुळे शेतकरी त्या आंदोलनाच्या बाबतीत काय करायचं, रास्ता रोको करायचा, धरणे आंदोलन करायचं, उपोषण करायचं का जेल भरो करायचं, जे शेतकरी सांगतील ते आम्ही तिथं ऐकणार आहोत. त्यामुळे जेव्हा तिथं शेतकरी सगळे गोळा होतील त्यांच्याशी संवाद साधून मग पुढची भूमिका काय घ्यायची ते आम्ही शेतकऱ्यांशी बोलूनच तिथं ठरवू. काही लोकांचं म्हणणं आहे, काही लोकांना तिथं गैरसोय होईल. विषय एवढाच आहे, आयुष्यभर वर्षभर कष्ट करून सुद्धा सामान्य शेतकरी मजूर यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना आपण सगळेजण बघू शकतो. हालाकीचे दिवस शेतकऱ्यांना तिथं सोसावे लागत आहेत आणि मग याच्यात मराठी माणसं आहेत. शेवटी या रस्त्यावर जे कोणी असतील आणि रास्ता रोको झाला तर त्या मराठी माणसं नक्कीच समजून घेतील की बाबांनो, शेतकरी आपल्यासाठी अन्नदाता अख्खं वर्षभर राबतो पण त्याला न्याय मिळत नाही आणि मग त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर जर कोणी उतरत असेल तर त्यांना पाठिंबाच दिला पाहिजे. कारण की हे सर्व लोक मराठी स्वाभिमानी नागरिक आहेत. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ का आली की तुम्हाला पंढरपूरमध्ये आश्वासन देऊन पुन्हा एकदा आंदोलन करायचं? आश्वासन काय दिलं होतं की आमच्याशी ते संवाद साधतील, शेतकरी नेत्यांशी संवाद साधतील आणि मार्ग काढतील. आता पवित्र भूमीमध्ये पंढरपूरला जिथं करोडो वारकरी संप्रदायाचे लोक येतात, संतांचा विचार त्या भूमीमध्ये रुजलेला आहे, अशा भूमीतून तुम्ही खोटं बोलता. म्हणजे जी बैठक व्हायला पाहिजे होती, जी त्यांनी तिथे शब्द दिला होता, ती बैठकच झाली नाही. म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला, ते सुद्धा पवित्र भूमीमध्ये. आणि मग आत्ता शांत बसून चालणार नाही. अधिवेशनामध्ये आमचे जे नेते जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब व इतरही सर्व मित्रपक्षाचे ह्यांनी हा मुद्दा मांडला, प्रश्न केला कर्जमाफीच्या बाबतीत. पण उत्तर देत असताना सर्व म्हणजे त्याच्यात कृषी मंत्री असतील, सहकार मंत्री असतील, त्यांनी उत्तर दिलं, थातूरमातूर दिलं आणि शेवटी त्यांनी बोट दाखवलं की मुख्यमंत्री साहेबच निर्णय घेऊ शकतील. मग थातूरमातूर उत्तर देऊन सेशनमध्ये काय होत नसेल तर रस्त्यावरची लढाई लढावं लागेल. त्यामुळे आमचा शेतकऱ्याचा विश्वासघात या पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये झाल्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय नसल्यामुळे आत्ता आम्ही रस्त्यावरची लढाई शेतकऱ्याच्या वतीने लढत आहोत. म्हणजे आताचं आंदोलन हे लांबू पण शकतं, जसं तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार काही होऊ शकतं. कारण शेवटी शेतकरी म्हणतात की अनेक वर्ष आम्ही अडचणीत राहिलेलो आहे. त्यामुळे काही प्रमाणात सरकारला जर अडचण होत असेल, ठराविक लोकांना अडचण होत असेल, लोक आपल्या बाजूने राहतील. पण सरकार आपल्या बाजूने राहणार आहे का, सरकार आपल्याला न्याय देणार आहे का, ही बघण्याची भूमिका शेतकऱ्याची त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे शेतकरी बोलतील तसं तिथं आम्ही आंदोलन करू. म्हणजे असं वाटतं की मोठी छावणी जी उभी आहे, 1000 पोलीस इथं तैनात करण्यात आलेले आहेत.
काही ग्रामीणचे आहेत, काही शहराचे आहेत आणि काही इतर जिल्ह्याचे सुद्धा पोलीस इथं आणण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही क्राऊड कंट्रोल, नाहीतर ज्याला आपण म्हणतो की समजा मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं तर लाठीचार्ज करण्याचा अधिकार ज्या पोलिसांना असतो ते सुद्धा क्राऊड कंट्रोल करणारं पोलीस इथं आलंय. 40 बसेस, काही ST बसेस त्यांनी हायर केलेल्या आहेत, काही 2-3 क्लासेसच्या बसेस त्यांनी घेतलेल्या आहेत आणि पोलिसाचे पिंजरे तर आहेत. असे 40 बसेस म्हणजे 400-500 लोकांना ताब्यात घेण्याची तयारी ही पोलिसांनी तिथं केलेली आहे. पोलिसांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण शेवटी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा शासनाकडनं कदाचित केला जाऊ शकतो. त्यामुळे शेवटी तो निर्णय शासनाचा आहे. पोलीस प्रशासनाच्या बाबतीत आम्ही कुठेही काय तिथं आत्ता तरी बोलणार नाही, पण शासन भूमिका चर्चेची घेतं का हे आंदोलन दाबण्याची का लाठीचार्ज करायची हा शेवटी शासनावर तिथं निर्भर आहे. पण आम्ही बघूया येत्या पुढच्या काही तासांमध्ये या बाबतीत काय होतं. सर हिंदी में सर, आज आपका आंदोलन किस स्वरूप में होगा और क्या डिमांड रहेगी? देखो, यहाँ पे हमारे खासदार नीलेश जी है, उसके साथ विदर्भ के नेते सलील भाई इधर आए हैं. यहाँ पे जो